चिंब पावसात बाप्पांचं आगमन, वाजत गाजत निघाले गणराय, 10 दिवसांकरिता घरोघरी स्थापना। LCBने उधळला गावठी कट्टा खरेदी विक्रीचा व्यवहार, तिघांना अटक, 70,000चा मुद्देमाल जप्त। एकलव्य संघटनेची म्हाडा सभापती शिवाजीराव ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली धुळ्यात बैठक, नियुक्तीपत्रांचं झालं वाटप। आणि पत्रकार दिनेश निकुंब यांचा वाढदिवस धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनसह अनेक ठिकाणी साजरा। गणेशोत्सवाला 7 सप्टेंबर रोजी मोठ्या हर्ष उल्हास आणि आनंदी वातावरणात सुरुवात झाली। चिंब पावसात लाडक्या बाप्पाचं आगमन झालं। वाजत गाजत गणरायांना घरी नेण्यात येऊन गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली। यासाठी बाजारात मोठी गर्दी झाली होती। धुळे शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांलगत गणेश मूर्तींच्या स्टॉल्ससह पूजा साहित्य आणि शोभेच्या वस्तूंची दुकाने थाटण्यात आली होती। पावसाच्या आगमनाची शक्यता लक्षात घेता मूर्ती व्यावसायिकांनी गणेश मूर्ती झाकण्याच्या व्यवस्था आपापल्या परीनं केल्या होत्या। नागरिकांनी देखील मूर्ती खरेदी करण्यासाठी येताना मूर्ती पावसाच्या पाण्याने ओली होणार नाही यासाठी अगोदरच खबरदारी घेतली होती। त्यामुळे बाप्पांना प्लास्टिकच्या कापडांनी झाकून नेण्यात आलं। गणेश मूर्तीच्या स्टॉल्सवर विक्रीसाठी ठेवलेल्या गणेश मूर्ती अत्यंत लक्षवेधी होत्या। विविध आकार, प्रकार आणि भावमुद्रा असलेल्या गणेश मूर्तींचं लोभसवानं रूप पाहून गणेश भक्त नागरिक मूर्त्यांची निवड करीत होते। प्रत्येक मूर्ती ही वैशिष्ट्यपूर्ण दिसत होती। गणेश मूर्तींबरोबरच बाजारात विविध प्रकारचे पूजा साहित्य विक्रीचे स्टॉल्सही लावण्यात आले होते। त्यात प्रामुख्याने पूजेसाठी लागणारी 5 फळे, नारळ, लाकडी पाट, केळीची पाने, विड्याची पाने, लाल कापड तसेच इतर वस्तूंचा समावेश होता। याबरोबरच मखर सजविण्यासाठी लागणाऱ्या आकर्षक शोभेच्या आणि सजावटीच्या वस्तू देखील बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होत्या। विविध प्रकारच्या माळा आणि सजावटीच्या रंगीबेरंगी वस्तूंनी गणेशोत्सवाच्या बाजाराची रौनक वाढवली होती। बाजारात वाहनांमुळे अडथळे येऊ नयेत म्हणून पोलीस प्रशासनातर्फे ठिकठिकाणी चोख बंदोबस्त लावण्यात आला होता। त्याचप्रमाणे पार्किंगचं देखील व्यवस्थित नियोजन करण्यात आलं होतं। गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणरायांना घरी नेण्यासाठी वाद्यांचा प्रामुख्याने वापर केला जात होता। त्यामुळे डब आणि ढोल ताशे वाजविणाऱ्या कलाकारांना चांगला प्रासंगिक रोजगार मिळाला। अशा प्रकारे येणाऱ्या 10 दिवसांसाठी घरोघरी बाप्पा नेऊन त्यांची स्थापना करण्यात आली। आता 10 दिवस घरोघरी भक्तिमय, आनंदी आणि उत्साहाच्या वातावरणात गणेशोत्सव साजरा केला जाईल। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत गावठी कट्ट्याचा विनापरवाना सुरू असलेला खरेदी विक्रीचा व्यवहार उधळून लावला। सुरत येथील 2 तर शिरपुरातील 1 अशा तिघांना जेरबंद करीत त्यांच्याकडून गावठी कट्टा, 4 जिवंत काडतुसे, दुचाकी व रोकड असा 70,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली। नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षकांनी अवैध शस्त्रांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत। त्या अनुषंगाने LCBचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने दिनांक 7 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावरील अवधान फाट्याजवळ सर्व्हिस रोडवर सापळा लावून तिघांना पकडलं। त्यात प्रकाश बारकू पावरा, वय 23, राहणार कनेरी, तालुका शिरपूर, हा विनापरवाना गावठी बनावटीचं पिस्टल, स्ट्रायकर, पिनसह मॅगझिन व काडतुसांसह आकिब खान, शफीक खान, वय 26, राहणार रुद्रपुरा गार्डन कॉलनी, सुरत, गुजरात व मोईन इम्रान चक्कीवाला, वय 19, राहणार ओडी बंगला, मंगला पॅलेस, रूम नंबर 523, वरियानी, बाजाराच्या पाठीमागे, सुरत, गुजरात यांना विक्री करताना आणि 2 परवाना नसताना खरेदी विक्री करताना रंगेहात मिळून आले। प्रकाश पावरा याच्याकडून 40,000 रुपये किमतीचा गावठी बनावटीचा कट्टा, 20,000ची MH18 BK 88 30 क्रमांकाची दुचाकी, आकिब खान, शफीक खान याच्याकडून 4,000च्या 4 जिवंत काडतूस, 4,000ची रोकड, मोईन इम्रान चक्कीवाला याच्याकडून 2,000ची रोकड असा एकूण 70,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तिघांवर मोहाडी नगर पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट कलम 3, 25, 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
DSP श्रीकांत धिवरे, ASP किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे PI श्रीराम पवार, अमरजित मोरे, संजय पाटील, आरिफ पठाण, पवन गवळी, रविकिरण राठोड, सुशील शेंडे, निलेश पोद्दार यांनी ही कारवाई केली. 1 वाजता PI LCB यांना अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की आपल्या हद्दीमध्ये एक अवैधरित्या शस्त्र बाळगून त्याची विक्री होणार आहे. त्यानुसार आपण अवधान फाटा येथे सापळा लावला असता प्रकाश पारखू पावरा राहणार शिरपूर आणि अकीब खान शफीक खान राहणार सुरत आणि मोईन खान चक्कीवाला राहणार सुरत हे विकत घेणारे लोक आहेत. यांना आपण कॉर्डन केला असता प्रकाश बारखू पावरा यांच्याकडनं आपण एक देसी बनावटीचा कट्टा जप्त केलेला आहे. त्याच्यामध्ये राऊंड जप्त करण्यात आलेला आहे आणि एकूण मोटरसायकल वगैरे पकडून एकूण 70,000 रुपयाचा मुद्देमाल देखील आपण जप्त केला आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. एकलव्य संघटनेची बैठक शनिवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी धुळे शहरातील गुलमोहर शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा म्हाडाचे नाशिक विभागीय सभापती शिवाजीराव ढवळे हे होते. या बैठकीला शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीसाठी आदिवासी समाजातील स्त्रीपुरुष तसेच तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या बैठकीला शिवाजीराव ढवळे, शुभांगी पाटील यांनी मार्गदर्शन केलं. एकलव्य संघटनेची संघटनात्मक बांधणी आणि कार्यविस्तार वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा व तालुका पातळीवर विविध पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शिवाजीराव ढवळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. याप्रसंगी एकलव्य संघटनेचे प्रदेश संघटक ॲडव्होकेट राजेंद्र वाघ, प्रदेश उपाध्यक्ष अंकुश सोनवणे, रतन सोनवणे, जिल्हा संघटक विश्वनाथ सोनवणे, तालुका अध्यक्ष सुभाष महाराज, उत्तर महाराष्ट्र सचिव दिलीप मालचे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष पंडित सोनवणे, जितू सोनवणे, कापडणे, मुक्ता विश्वनाथ सोनवणे, मंगलबाई मोरे, जनाबाई भिल, रवी बोरसे, कमल सूर्यवंशी, समाधान गायकवाड, साहेबराव सोनवणे, युवराज वाघ, दावल ठाकरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. ताईचे अनेक कामं आहेत. धुळे जिल्ह्यासाठी असेल काय असेल आणि आमच्या ताईने साधी कुठेही बोलवलं तरी आमच्या धुळे जिल्ह्यातले सगळे मान्यवर ताईसाठी आतुरतेने तिथे जात असतात. कारण की कोणीतरी महिला धडपडत असेल तर तिच्यासाठी सगळ्या महिला भगिनींनी तिला साथ दिली पाहिजे. आणि आपल्याला रोजगाराचा प्रश्न सगळ्यात जास्त धुळे जिल्ह्यात आपण बघत आहोत. आपल्या महिला भगिनींना व्यवसाय नाही म्हणून आपण अनेक संघटनांचे संलग्न असतो. पण संघटनांचे संलग्न असून मी साहेब तुमच्या माध्यमाने आणि मी माझ्या पण माध्यमाने आपल्याला ह्या महिलांना रोजगार देणं फार गरजेचं आहे. कारण की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी म्हटलं जातं. आणि जर आमच्या महिला भगिनींच्या हाताला काम मिळालं तर नक्कीच आमच्या महिला भगिनी यापेक्षाही जास्त संख्येने धुळे जिल्ह्यात धडाडीने काम करणाऱ्या महिला भगिनी आहेत आणि नक्कीच त्या पद्धतीने त्यांचं कामही होईल. आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला वाटत असेल की शुभांगीताईकडून मी शिकलेली एज्युकेशनमध्ये फार मोठं काम आहे, माझं शिक्षक संघटनेची मी राज्याची अध्यक्ष आहे, शिवसेनेची उपनेते आहे, पण महिलांचा ज्या ज्या वेळेला प्रश्न येतो त्या त्या वेळेला आम्ही त्या महिलांसाठी धडपडत असतो. आणि तुमच्याही समस्या असतील बचत गटच्या माध्यमाने असेल तर शिवसेनेच्या माध्यमाने बचत गटच्या माध्यमाने तुम्हाला 25 लाखापर्यंत कर्ज सबसिडीने मिळतं. आपण बघितलं की जैन हिल म्हणून आहे आपलं, गांधीधाम म्हणून जळगावला आहे, तिथे सूत काढण्यासाठी आणि सूत तयार करण्यासाठी रील बनवण्यासाठी शासनाकडून तिथे एक सबसिडी आहे की ते आपल्याला मशीन फ्रीमध्ये मिळतं. ते मशीन घेतल्यानंतर एक महिला दिवसाला 500 रुपये कमवू शकते अशी मशिनरी तिथे आहे. तुम्ही जर मला सांगितलं तर मी नक्कीच त्या माध्यमाने तुम्हाला ते मशीन सुद्धा उपलब्ध करून देऊ शकतो. प्रतिनिधित्व करणाऱ्या कार्यकर्त्यांची एक बैठक आहे. पण मला आनंद या गोष्टीचा आहे की आपण काल निरोप दिले आणि आज सगळेजण कामधंदा सोडून या ठिकाणी उपस्थित. कारण आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये आदिवासींच्या बाबतीमध्ये सरकारची असणारी भूमिका आणि त्या भूमिकेच्या विरोधामध्ये आपल्याला सर्वांना एकत्रित येऊन प्रतिकार करणं किंवा शासनाच्या माध्यमातून आपल्याला नेस्तनाबूद करण्याचं जे षडयंत्र चालू आहे ते हलवून पाडण्याच्यासाठी आपण कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून एक रणनीती आखण्याचा हा आपला मानस आहे.
गेले 25 वर्षापासून आपण या समूहामध्ये काम करतो. महाराष्ट्रातल्या 17 जिल्ह्यामध्ये 98 तालुक्यामध्ये आणि जवळपास 12,500 गावामध्ये एकलव्य संघटनेच्या माध्यमातून आपण एकलव्य संघटनेच्या शाखेची निर्मिती करू. एका विचाराच्या पातळीवरती लोकांना एकत्रित आणण्यामध्ये प्रयत्न करू शकतो. 3,500 कार्यकर्त्यांची पूर्णवेळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज निर्माण करू. धुळे जिल्ह्यामध्ये कुठल्याच कार्यकर्त्यांनी उचललेल्या नाही किंवा कुठल्याच संघटनेवाल्याने एकत्रित केल्या नाही. ठीक आहे, संघटना तुम्ही वेगळे करा, वेगळ्या ठिकाणी जाऊन काय भेटणार आहे का तुम्हाला? जो व्यक्ती आपल्यासाठी लढेल त्याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस त्या व्यक्ती मागे उभे राहू. आमच्या सगळ्या महिलांचे कामं तेच आहे, आमच्या सगळ्या महिलांचे विचार तेच आहे की ज्या ग्रामीण भागातल्या महिला आहेत त्या महिलांचे समजा आता लाडकी बहीण योजना आहे, बऱ्याचशा गावात त्यांचे आधार कार्ड नाही, रेशन कार्ड नाही, की ज्या काही शाखेचे घरकुल मिळत नाही. माझी हीच एक विनंती आहे साहेबांना की आपल्या समाजासाठी तुम्ही खूप लढत आली, पण धुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या महिलांना हवा तो न्याय मिळत नाही. त्या महिला सकाळी डबा भरायचा, संध्याकाळी लोकांच्या शेतीत काम करायचं आणि बस कोणी बोलवलं म्हणजे त्याच्या मागे पडायचं. काही इशूनी की कोणीतरी फोन केला कार्यक्रम येईल मग जायचं, त्यांना तेवढं माहितीच नाही ना. पण मी माझ्या महिलांना आज शब्द देते की तुमचं कुठलंही काम असेल मला एक कॉल करायचा, त्या रात्री मी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहील. पण शासनाच्या सवलती कशा मिळतील या संदर्भात मी काय आपल्या चुका आपण तुम्हाला सांगणार आहे. आपल्या चुका काय आहेत त्या ठिकाणी. ते काय ठिकाणी आपण वन जमिनीचे दावे दाखल केले आहेत. त्या वन जमिनीच्या दाव्यामध्ये काही त्रुट्या आहेत आपल्यावाल्या. काही ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा भरते, त्या ग्रामसभामध्ये त्या ठिकाणी गावाचे लोक उपस्थित राहत नाही. त्यानंतर ज्यांचे दावे आहेत त्यांना बोलवले जात नाही, त्यांच्या रजिस्टरवर सह्या नाही, किंवा ज्या ठिकाणी वन दावे आहेत त्या भागातले कर्मचारी जे आहेत, तो महाराष्ट्राचा वॉचमॅन असेल, पारेकरी असेल किंवा अधिकारी असेल, यांना त्या महासभेमध्ये बोलावला पाहिजे. ज्या ठिकाणी महासभा होते तर त्या महासभेमध्ये जर फॉरेस्ट अधिकारी आला नाही तर त्याला त्या नोटिसावर त्याच्या टपाल विभागातून सही शिक्का मारून घ्यायला पाहिजे. आपण मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. ग्लास डिझायनिंग आणि वर्किंगचा व्यवसाय करणारे उत्कृष्ट कलाकार आणि दैनिक दे दणकाचे सहसंपादक पत्रकार दिनेश निकुम यांचा वाढदिवस धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात साजरा करण्यात आला. पत्रकार संघातर्फे दिनेश निकुम यांचा बुके देऊन सत्कार करीत पदाधिकारी आणि पत्रकारांनी दिनेश निकुम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा सांज दैनिक खान्देश मैदानचे संपादक मनोज गर्दे, माजी अध्यक्ष तथा मी महाराष्ट्र न्यूज चॅनल, दैनिक लक्ष महाराष्ट्र आणि दैनिक पथयात्रीचे संपादक चंद्रशेखर पाटील, माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे, माजी अध्यक्ष तथा दैनिक महाराष्ट्र शोधयात्राचे संपादक मिलिंद बैसाने, माजी अध्यक्ष तथा सिटी न्यूज चॅनलचे संपादक नूरखान पठाण, मी महाराष्ट्र न्यूज चॅनलचे कार्यकारी संपादक सचिन बागुल, दैनिक महाराष्ट्र शोधयात्राचे प्रेस फोटोग्राफर शरद वेंदे, पत्रकार भवनचे कार्यालयीन अधीक्षक सुभाष वाघ यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते. पत्रकार दिनेश निकुम यांचा वाढदिवस लोकजनशक्ती पार्टीतर्फे देखील साजरा करण्यात आला. लोजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीपाप्पा साळवे, महिला जिल्हाध्यक्ष शोभाताई चव्हाण, मधुकर चव्हाण यांनी दिनेश निकुम यांचा पुष्पहार घालून सत्कार केला. तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी पत्रकार सचिन बागुल, शरद वेंदे, दैनिक स्वतंत्र भारतचे व्यवस्थापक पंकज पाटील, राज्यकारभार न्यूज चॅनलचे संपादक दीपक वाघ यांच्यासह लोकजनशक्ती पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते. वेगवेगळ्या कलाकृती बनविणारे आणि पत्रकारितेत सक्रिय असलेले दैनिक दे दणकाचे सहसंपादक आमचे मित्र दिनेश निकुम यांचा आज वाढदिवस. या निमित्ताने या ठिकाणी
वाढदिवस साजरा करण्यासाठी उपस्थित असलेले लोकजनशक्ती पार्टीचे आमचे दिलीप बाप्पा साळवे, आईसाहेब शोभाताई चव्हाण, मधुकर चव्हाण आणि सर्व आमचा मित्रपरिवार या सर्वांना या ठिकाणी स्वागत करतो आणि दिनेशला आपण केक कापून या ठिकाणी शुभेच्छा आपल्याला सत्कार केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील अनेक पत्रकारांनी दिनेश निकुम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सचिन बागुल, शरद वेंदे, TV9चे जिल्हा प्रतिनिधी मनीष मासुळे, समाज सारथीचे संपादक भास्करराव फुलपगारे, जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी तुषार परदेशी, दैनिक दिव्य मराठीचे प्रेस फोटोग्राफर वीरेंद्र मोरे यांच्यासह अनेक पत्रकारांनी दिनेश निकुम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच गुलमोहर शासकीय विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे देखील दिनेश निकुम यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर खरात, वंचित बहुजन आघाडीचे संभाव्य विधानसभा उमेदवार माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट यांच्यासह वंचितचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिनेश निकुम यांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पैलवान बापू आहिरे यांचा देखील वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचप्रमाणे दिनेश निकुम यांच्या निवासस्थानी देखील कुटुंबीय आणि मित्रपरिवाराने घरी जाऊन त्यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केलं. यावेळी SRPF जवान किरण धिवरे आणि SRPFचे मित्रपरिवार देखील उपस्थित होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.